आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी शिल्पा वाळिंबे यांना विनंती करतो की त्यांनी सरस्वती वंदनानं कार्यक्रमाला सुरुवात करावी. शारदे 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 नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. अजाणवी आधार दे मनात सत्विचार दे. अजाणवी आधार दे मनात सत्विचार दे. वीणाधरी सुहासिनी हे श्वेत पद्मवासिनी. वीणाधरी सुहासिनी हे श्वेत पद्मवासिनी. सुशुभ्र वस्त्रधारिणी नमोस्तु चित्तहारिणी. शारदे 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 शारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. अबोध अल्पमजमती दया करी सरस्वती. अबोध अल्पमजमती दया करी सरस्वती. विमूढ हो बृहस्पती तू स्पर्शिताच भगवती. हे नाद ब्रह्म मोहिनी मनोज हंस वाहिनी. हे नाद ब्रह्म मोहिनी मनोज हंस वाहिनी. नमो मयूर विहारिणी नमोस्तु भय निवारिणी. शारदे 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 शारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. नमो नमोस्तु शारदे सकल कला विशारदे. शिल्पा वाळिंबे यांनी केलेल्या या सुरेल स्वरातील सरस्वती देवीच्या वंदनेनं कार्यक्रमाला सुरुवात करून या 2 दिवसाच्या सोहळ्याचा आरंभ करूया. मंडळी, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. आज महाराष्ट्र मंडळाच्या शताब्दी सोहळ्यातील या भाषा विशेष समारंभात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज सकाळपासूनच आपल्या सर्वांच्या व्हॉट्सॲपवर आणि सोशल मीडियावर मायबोलीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या कितीतरी संदेशांची नुसती लाट आलेली आहे. हा फक्त ट्रेंड नसून खरोखरच प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल वाटणाऱ्या आत्मीयतेचं हे प्रतीक आहे असं समजून आपण आनंदी होऊया. मंडळी, 27 फेब्रुवारी हा दिवस कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच पद्मभूषण साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनी आपण साजरा करतो हे आपल्या सर्वांना नक्कीच माहिती आहे. पण याचबरोबर फेब्रुवारी महिन्यातीलच आणखी एक महत्त्वाचा संदर्भ द्यायचा आहे. तो दिवस म्हणजे 21 फेब्रुवारीचा दिवस. 21 फेब्रुवारी हा दिवस जगभरात मातृभाषा दिन म्हणून पाळला जातो. त्याबद्दल थोडक्यात सांगायचं तर ते साल होतं 1952. ईस्ट पाकिस्तानच्या अधीन असलेल्या बांगलादेशात बरेच विद्रोह सुरू होते. त्यात पाकिस्तान शासनाने बंगाली भाषिकांवर उर्दू भाषा लादण्याचा ठराव केला आणि त्यानुसार कायदेही झाले.
तेव्हा ढाका युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी तो कायदा मोडावा म्हणून मातृभाषेच्या रक्षणासाठी म्हणून मोठे आंदोलन केले. आणि तो दिवस होता 21 फेब्रुवारीचा. म्हणून तोच आज आपण मातृभाषा दिन म्हणून पाळतो. तर फेब्रुवारी महिन्यातील भाषेच्या दृष्टीने असलेले 2 महत्वाचे दिवस 21 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारी. मंडळी, आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या मातृभाषेच्या प्रचाराची गरज विशेषतः सध्याच्या ग्लोबलायझेशनच्या काळात जास्तच तीव्रतेने जाणवायला लागली आहे. हे स्वागतार्हच आहे, पण त्याचबरोबर येथे एक छोटासा विचार मांडावासा वाटतो. तो म्हणजे आपल्या भाषेवर असलेल्या प्रेमाप्रमाणेच इतरांच्या मातृभाषेबद्दलही आदर वहन करूया. तेव्हाच मला वाटतं हा भाषा दिवस जास्त सकल सुफल होईल. मंडळी, मराठी भाषेचा गौरव वहन करणारी ही भावना आज परप्रांतात राहून देखील आपण बँगलोरमध्ये नुसती जपतच नाही, तर तिचं जतन आणि संवर्धनही तेवढ्याच आपुलकीनं करीत आहोत. मराठी भाषा आणि संस्कृती जपत असलेल्या आपल्या मंडळाचा सांस्कृतिक ठेवा तो म्हणजे एक दस्तऐवजच आहे. आज प्रकाशित होणारी आपली शताब्दीची स्मरणिका बखर ॲट 100 त्याच्या संकल्पनेबद्दल थोडं जाणून घेऊया अभय दीक्षित यांच्याकडून. शताब्दी महोत्सवाच्या तयारीला सुरुवात झाली तेव्हा आम्हाला पहिली आवश्यकता वाटली ती एका माहिती पुस्तिकेची, ब्रोशरची आणि टॅगलाईनची सुद्धा. महाराष्ट्र मंडळाची ओळख करून देण्यात येता यावी म्हणून आणि सहकार्यासाठी हाक मारता यावी म्हणून. आणि दुसरा विचार आला स्मरणिकेचा. पहिल्या 100 वर्षाचा इतिहास पुढील पिढ्यांसाठी जतन करून ठेवण्यासाठी. ब्रोशर कसे हवे, कोणी लिहावे असे विचार करायला लागताच पहिली आठवण झाली ती श्रीमती शर्मिला पाठक यांचीच. त्यांचा सनविवी, महाराष्ट्र मंडळ, विश्वस्त मंडळ या सर्वांची गेल्या 28 ते 30 वर्षाचा ऋणानुबंध संबंध आहे. 1995 साली अमृत महोत्सवाच्या वेळी त्यांनी दोन्ही स्मरणिकांचे संपादन केले होते. उद्या आपण करीत असलेल्या अभिव्यक्ती या कार्यक्रमाची सुरुवातही त्यांनी केली. आणि हो, त्यांनीही पटकन हो म्हटले आणि आपल्याला आवडलेली सगळ्यांना आणि पटकन लिहून दिलेली शतवर्षाचे अतूट नाते माऊली मराठीशी अशी अत्यंत चपखल आणि सुयोग्य टॅगलाईनही लिहून दिली आणि नंतर ब्रोशरही लिहून दिले. त्यांचा 3500 ते 4000 जाहिराती लिहिण्याचा, भाषांतर करण्याचा अनुभव आपल्याला उपयोगी पडला. हे छानच झाले. त्यांचे मनपूर्वक आभार. मग स्मरणिकेची जबाबदारी कोणावर सोपवायची याचा विचार करताना 2 गोष्टी मनात आल्या. संपादकांचा मंडळाशी काही दशकांचा तरी ऋणानुबंध असायला हवा आणि त्यांना आजच्या पूर्वीच्या कार्याची माहिती हवी, माणसंही माहिती हवीत. चटकन डोळ्यासमोर आल्या त्या ज्योती साठे. आमच्या अध्यक्षांनी ही पटकन पसंतीची मोहर उठवली आणि ज्योती साठ्यांकडे आणि त्यांच्या सहकार्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली. ज्योती साठे 70च्या दशकापासून मंडळात येत आहेत. त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आणि मग अनुराधा चौगुले आणि विद्या पळसुले अशी तिघींचे संपादक मंडळ तयार झाले. तिघींनी आनंदाने ही जबाबदारी घेऊन माझा भार हलका केला. अनुराधा चौगुले आणि विद्या पळसुले ही 2 दशके मंडळाच्या कार्यक्रमात भाग घेत आहेत. अनेक तऱ्हेने त्या मंडळाशी संलग्नही आहेत. त्यांनी सनविविध संपादनही केले आहे. याशिवाय मुखपृष्ठ, फोटोंची निवड, प्रूफ रिडिंग अशी अनेक कामे करायची होती. मग त्यासाठी जाणकार अनुभवी सभासदांची मदत घेऊन 8-10 जणांची टीमच तयार केली. देवश्री धरणगावकर, पल्लवी दाते यांनी मराठी टायपिंग, प्रूफ रिडिंग याला मदत केली. अलका भागवत यांनी लेखांना अनुरूप फोटो शोधले. उदय पळणिटकर ज्यांनी पूर्वी मंडळासाठी कित्येक गणेशोत्सवांच्या सनविवी विशेषांकाची मुखपृष्ठ काढली आहेत, नाटकाचे सेट उभे केले आहेत, त्यांनी मुखपृष्ठ काढून दिले. राजू देशमुख यांनी मुखपृष्ठाला छान सजवले. प्रसाद दाते यांनी पुण्यातला चांगला प्रिंटर शोधून दिला आणि त्यांच्याशी संपर्कात राहून प्रिंटिंग करून घ्यायला मदत केली.
श्रीमती विद्या पळसुले यांनी बखर हे नाव सुचवलं आणि मग त्यावर आणि इतर नावांवर चर्चा होऊन बखर@100 हे नाव नक्की झाले. ईमेलला वापरतो तो वापरून नावाला बेंगळुरूच्या IT चा टच दिला गेला. आपल्याकडे 1960च्या नंतर आलेले बहुतेक सभासद आहेत. त्यानंतर 87 पासूनचे सनबीबीही आहेत. त्या आधीच्या जुन्या माहितगार सभासदांना शोधून काढणे, त्यांच्या मुलाखती घेऊन आवश्यक ती माहिती गोळा करणे हे सर्व या संपादक मंडळाने उत्साहाने केले. स्मरणिकेचा आराखडा तयार केला, लेखांचे विषय नक्की केले, कोणाकडून लिहून घ्यायचे, लेख किती लहान मोठे असावेत असे अनेक तपशील ठरवण्यात आले. स्मरणिकेचे प्रकाशन जानेवारी-मार्चच्या दरम्यान करावे गेल्या वर्षी असं ठरलं होतं. डिसेंबर 19 पर्यंतचे कार्यक्रम समाविष्ट करायचे ठरले होते. तशी तयारीही होत आली होती. अचानक कोविड-19 हा अतिथी दाखल झाला आणि आमच्या योजनांवर पाणी पडलं. पुण्यातला लॉकडाऊनही लांबला आणि त्यातच मंडळाच्या अध्यक्षांनी झूमवर कार्यक्रमांचा धडाकाच लावला. त्याची दखल स्मरणिकेत घेणे आवश्यक होते. कामाचा 1.5-2 वर्षाचा कालावधी वाढत वाढत 2.5 वर्षापर्यंत लांबला. हे वाढलेले कामही संपादक मंडळाने हसतमुखाने केले. बखर@100 ही स्मरणिका या सर्वांनी पुष्कळ कष्ट घेऊन तयार केली आहे. ती अतिशय माहितीपूर्ण आहेच, पण त्याशिवाय छान सजवलीही आहे. सध्याच्या नव्या सभासदांसाठी आणि यापुढे येणाऱ्या नव्या सभासदांसाठी याचा संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोग व्हावा अशी अपेक्षा आहे. नवीन काळाला अनुसरून याची ई-कॉपी ही काढलेली आहे. त्याचंही आज प्रकाशन होईल. ब्रोशर आणि स्मरणिकेसाठी या सर्वांना आपल्या इतर कामांना बाजूत ठेवून किती वेळ द्यावा लागला असेल याची जाणीव आपल्या सर्वांना आहेच. त्याबद्दल या सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. सर्वांचे मंडळातर्फे आणि माझ्यातर्फे व्यक्तिशः मनापासून आभार. आता अनुराधा चौगले आपल्याला स्मरणिकेविषयी संपादकांच्या भूमिकेतून थोडी माहिती देतील. धन्यवाद. आपल्या महाराष्ट्र मंडळाची 100 वर्ष साजरी करायची ठरलं. 2017च्या नोव्हेंबरमध्ये शताब्दी किकस्टार्टच्या व्हॉट्सअप ग्रुपची सुरुवात झाली. त्यावेळी मी, अनुराधा चौगुले, ज्योती साठे आणि विद्या पळसुले आम्ही स्मरणिका संपादक म्हणून काम हातात घेतलं. भरपूर वेळ आहे म्हणताना बाकीच्या कमिट्यांच्या आधी पुस्तकाचं काम सुरू करावं लागेल याची कल्पना होती. त्यामुळे लगेच पहिली मीटिंग घेतली. स्मरणिकेचा कच्चा आराखडा तयार केला. गेली 100 वर्ष मंडळ टिकून आहे, वाढतं आहे, ते मंडळाचे वेगवेगळे उपक्रम लोकांना आवडत आहेत म्हणूनच. ते उपक्रम, ते करणारी माणसं, त्यांचं आयोजन, त्यातल्या अडचणी ही माहिती सगळ्यांसमोर आणावी असं ठरलं. त्यासाठी प्रत्यक्ष संबंधित माणसांशी बोलता आलं. त्यांच्या नातेवाईकांना, मित्रांना बोलतं करता आलं तर त्यांच्या मनातली मंडळाची चित्र आपल्याला पाहायला मिळतील हा मोह झाला. म्हणून मुलाखती घेण्याचा घाट घातला. आणखी एक पक्क होतं की स्मरणिकेत मंडळाचा 100 वर्षांचा इतिहासच येणार. ती घटनांची माहिती वाचताना वृक्ष रटाळ वाटता कामा नये. त्यासाठी कधी ती थेट सांगायची, कधी गप्पांमधून सांगायची. पुढे काय असेल अशी उत्सुकता वाचकाला वाटली पाहिजे. स्मरणिकेचा आकार, अक्षरांचा आकार वाचकाच्या सोयीचा व्हायला हवा. बाह्यरूप आकर्षक हवं. त्यासाठी फोटो भरपूर टाकायचे असं ठरवलं. लिखाणाची धाटणी बदलती ठेवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांकडून लिहून घेण्याचं ठरलं. माहिती एकाच सरदोपट पद्धतीने येऊ नये म्हणून किस्से चौकटीतून सांगायचे असंही ठरलं. तेही एकाच पद्धतीने ठराविक पानानंतर असे यायला नको असं वगैरे वगैरे. ठरवल्याप्रमाणे 2018च्या जून पासून मुलाखती घ्यायला सुरुवात केली. काळकाम वेगाचं गणित काही जुळेना तेव्हा तिघींनी मिळून जाण्याचा आग्रह निमूट सोडला. एका वेळी आमच्यापैकी 2 जणी पुरेत असं ठरवून भेटी घेतल्या. मंडळ ह्या दुव्यामध्ये मुळे आमच्या भेटींमध्ये जंगी आगत स्वागत झालं. भरपूर मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्यातून माहिती तर मिळाली, पण फार जणांच्या मुलाखती घ्यायला जमलं नाही. मुलाखती घेता येतील असे काही लोक बंगलोर बाहेर गेलेले, काही तर कायमचे न परतीच्या प्रवासाला निघून गेलेले.
मंडळाच्या 100 वर्षांचे 4 टप्पे केले तर पहिल्या टप्प्यातल्या माणसांची नातवंड भेटली. त्यालाही मर्यादा होत्या. शेवटच्या 25 वर्षांचे साक्षीदार तर आपण सगळेच आहोत. एक लक्षात आलं की आपल्याला एकाच विशिष्ट टप्प्यातील माणसांना घेता आले आहेत. म्हणजे ह्या मुलाखतींमधून संपूर्ण 100 वर्षांचा आढावा काही मिळणार नाही. अशा वेळी मंडळाची जुनी मिनिट बुक मिळाली. अगदी हा सूर्य हा जयद्रथ अशी साक्षात्काराची घटिका हाती आली. कारण ह्या मिनिट बुक मध्ये मंडळाच्या प्रत्येक मीटिंगची तपशीलवार माहिती लिहिलेली असते आणि आम्हाला 100 पैकी तब्बल 82 ते 83 वर्षांचा खजिना मिळाला. मात्र इतके जुने कागद नाजूक अवस्थेतले, काळजीपूर्वक अलवार हाताळले पाहिजेत असे म्हणून एक एक मिनिट बुक वाचतानाच महत्वाच्या वाटल्या त्या नोंदी वेगळ्या वहीत लिहून ठेवायला लागली. त्याच वेळी बाकीच्या लेखांचं टायपिंग सुरू होतं. मग एकीकडे त्यातल्या चुका दुरुस्त करत राहिलो, दुसरीकडे जे लेख लिहायला सांगितले होते त्या लेखांचा पाठपुरावा करत राहिलो. ही ठरवलेली कामं होत राहिली. त्यात मध्येच आणखी नवीन कल्पना सुचल्या की त्या अंमलात आणण्यासाठी धडपड धावपळ सुरू व्हायची. सतत स्मरणिकाला पोषक काय घेता येईल ह्याचाच विचार. तो सर्वांना पटला की त्याच्या अंमलबजावणीच्या मागे धावणे, लिहिणं, लिहून घेणं, टाईप करवणं, चुका दुरुस्त्या, सदोदित हेच चक्र. 2020च्या गुढीपाडव्याला प्रकाशनाचा बेत होता. त्याप्रमाणे सर्व टायपिंग संपलं. आपली स्मरणिका पुस्तक रूपात कशी दिसेल बघा असं म्हणत उत्साही प्रसाद दात्यांनी त्याची बांधणी करून दाखवली. सगळे आनंदलो. प्रकाशकांना ती सुपूर्द केली. पण तेवढ्यात कोरोना उपटला. वेग घेतलेल्या स्मरणिकेच्या गाड्याला खीळ बसली. पुढे परिस्थिती निवळली. प्रकाशकांचं ऑफिस सुरळीत सुरू झालं. मात्र मध्यंतरी आपल्या मंडळाने मोठ्या कल्पकतेने, धडाडीने अतिशय उत्तमोत्तम कार्यक्रम साजरे केले. ऐन 100रीत जोशात मनवलेले कार्यक्रम स्मरणिकेत यायलाच हवेत ह्या जिद्दीने पुनश्च हरिओम करत आम्ही सगळ्यांनी कामाला सुरुवात केली. टीम व्ह्युअर ऍप घेतलं. शब्दशुद्धीची जबाबदारी आम्ही स्वेच्छेने घेतली होती. म्हणून प्रकाशकांकडून दररोज झालेल्या कामाची ईमेल यायची. आम्ही दोघी तपासायचो. अलका भागवतही त्यासाठी हाकेला धावत यायची. मग ज्योतीला दुरुस्त पाठवायचो. ती त्या दुरुस्त करून घ्यायची. 100 निमित्त काढलेली इतक्या ऐतिहासिक महत्वाची स्मरणिका 100% निर्दोष व्हायला हवी हा आमचा कटाक्ष होता. काटेकोर काळजी तर घेतलीये, तरी अनवधानाने चुका राहिल्या असतील तर क्षमस्व. स्मरणिका समितीतल्या सगळ्यांनी ही माझी स्मरणिका ह्या भावनेने काम केलंय. प्रत्येकाने मनापासून स्वतःच्या पूर्ण क्षमतेने मंडळासाठी काम केलं. हे सुखद समाधान कायमचं गाठीशी राहील हे खरं. हेच एवढंच सांगायचं होतं. आता वळूया प्रत्यक्ष प्रकाशन समारंभाकडे. प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देईल ज्योती साठे. आजच्या स्मरणिका प्रकाशनासाठी 2 सुप्रसिद्ध व्यक्ती आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. अग्रगण्य साहित्यिक सानिया आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी. डॉक्टर आनंद नाडकर्णी हे एक विख्यात मनोविकार तज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचं प्रारंभिक शिक्षण जळगाव, अंबेजोगाई, ठाणे अशा विविध ठिकाणी झालं. 1980 साली सेठ GS मेडिकल कॉलेजमधून MBBS आणि KEM हॉस्पिटल येथून डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन ही पदविका आणि 1984 साली मनोविकारशास्त्रात MD हे वैद्यकीय शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठाच्या MDच्या परीक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरलेल्या डॉक्टर नाडकर्णी यांनी काही काळ KEM मध्ये अध्यापनाचंही काम केलं. पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच मानसिक आरोग्य आणि त्यावरील उपचार ह्या बाबतीत असलेलं अज्ञान, पूर्वग्रह आणि रुग्ण व डॉक्टर्स यांच्यातील अत्यंत विषम प्रमाण ह्या बाबतीत संस्थात्मक पातळीवर प्रयत्न करायला हवेत
हा विचार त्यांच्या मनात रुजला. 1990 साली इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ IPH ही संस्था त्यांनी उभी केली. आज IPH ही संस्था मुंबई विद्यापीठ, SNDT विद्यापीठ, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, MIT युनिव्हर्सिटी ह्यांचे मान्यताप्रत शैक्षणिक केंद्र असून जगभरातील देशातून अनेक मन आरोग्य व्यावसायिक तिथे अभ्यासासाठी येतात. IPH बरोबरच मुक्तांगण व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, औद्योगिक क्षेत्रातील अनेक संस्था आणि अनेक स्वयंसेवी संस्थांसाठी डॉक्टर नाडकर्णी हे मानसिक आरोग्य आणि आनुषंगिक विषयांचे सल्लागार आणि प्रशिक्षक म्हणून काम करतात. डॉक्टर नाडकर्णी हे एक शैलीदार ललित लेखक, कवी, नाटककार, संगीतकार, मर्मज्ञ संगीतप्रेमी, सूत्रसंचालक आणि तत्वज्ञानाचे कृतिशील अभ्यासक आहेत. त्यांच्या अनेक साहित्य कृतींना महाराष्ट्र शासन, मराठी साहित्य परिषद, साहित्य संस्कृती मंडळ अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांकडून 19 पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. कासव, कदाचित, देवराई या प्रसिद्ध मराठी चित्रपटांच्या निर्मितीत त्यांचा तज्ज्ञ म्हणून सहभाग होता. त्यांनी लिहिलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या मराठी, हिंदी गीतांचे 3 अल्बमही प्रसिद्ध झाले आहेत. डॉक्टर नाडकर्णी यांना फक्त साहित्य निर्मितीबद्दलच नव्हे तर त्यांच्या वैद्यकीय आणि व्यसनमुक्ती क्षेत्रातील कारकिर्दीबद्दलही विविध पुरस्कार मिळालेले आहेत. असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्या स्मरणिका प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे, हे महाराष्ट्र मंडळ बंगळुरूचे भाग्यच म्हणायला हवे. निर्मितीचे अंतरंग या पुढच्या भागातील कार्यक्रमात साहित्य आणि मनोविकास याबद्दल त्यांचे विचार आपल्याला ऐकायला मिळतीलच. धन्यवाद. आता यानंतर सानिया यांची ओळख करून देतील विद्या पळसुले. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या आहेत ख्यातनाम लेखिका सानिया. मराठी साहित्य जगतातील आघाडीच्या लेखिका म्हणून त्यांचे नाव सर्वश्रुत आहेच. स्वतःविषयी सजग असणाऱ्या स्त्री वर्गाचे चित्रण त्यांच्या लेखनात प्रकर्षाने जाणवते. सभोवतालची बदलती परिस्थिती लक्षात घेत संवेदनशीलतेने वास्तवाचे चित्रण त्या करतात. गेली अनेक दशके त्या सातत्याने लेखन करीत आहेत. खिडक्या, वलय, भूमिका व इतर अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि प्रतिती, दिशाघराच्या प्रयाण वगैरे सारखे दीर्घ कथासंग्रहही सगळ्यांना माहीत आहेतच. शिवाय स्थलांतर या पहिल्या कादंबरीचा प्रकाशन समारंभ श्री पु. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली 1994 साली महाराष्ट्र मंडळ बंगलोर येथेच त्यांचा झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त आवर्तन अवकाश सारख्या कादंबऱ्या देखील त्यांच्या प्रसिद्ध झाल्यात आणि अनेक नावं आहेत जी आता वेळेअभावी आपण घेऊ शकत नाही. त्याशिवाय लेखनातली अनेक माध्यमं त्यांनी हाताळलेली आहेत. त्यांच्या कथांचे हिंदी, कानडी, उर्दू, बंगाली, गुजराती, जर्मन, इंग्लिश अशा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांना वाङ्मयातील अनेक पुरस्कार मिळाले आहेत, जसे की डॉक्टर अ.वा. वर्टी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद शंकर पाटील पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, वि.स. खांडेकर स्मृती पुरस्कार, जयवंत दळवी पुरस्कार, महाराष्ट्र राज्य पुरस्कार परत एकदा दुसऱ्यांदा मिळाला म्हणजे कमलाबाई ओगले पुरस्कार, विभावरी पाटील पुरस्कार, कवी आनंद पुरस्कार, वासंती गाडगीळ पुरस्कार, आपटे वाचन मंदिर पुरस्कार, बहिणाई पुरस्कार, अभिमान पुरस्कार जो आपल्या महाराष्ट्र मंडळाचा आहे तो, महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार. अबोबब, वाचताना आणि ऐकतानाही दमछाक होतीये ना. त्यांच्या लेखनाची मीही एक वाचक आहे. शिवाय त्यांचा अजून एक पैलू म्हणजे स्नेहा सोसायटी फॉर काउन्सिलिंग बंगलोर येथे त्या अनेक वर्ष स्वयंसेवी समुपदेशक म्हणून कामही करतात. अशा या सानियाजी आपल्या शताब्दी वर्षाच्या बखरच्या प्रकाशनाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या याचा आम्हाला विशेष आनंद होतो आहे. सानियाजी, आपले स्वागत आणि प्रकाशनाची विनंती सगळ्यांतर्फे.
धन्यवाद सानियाजी. तुमचा ऑडिओ सुरू कराल का? छान. पुढील सूत्र ज्योती साठ्यांकडे. धन्यवाद सानियाजी. आता मी डॉक्टर नाडकर्णी यांना ई कॉपीचं प्रकाशन करण्याची आणि त्यानंतर स्मरणिकेबद्दल त्यांचे विचार व्यक्त करण्याची विनंती करते. सर्वांना नमस्कार. या ई स्मरणिकेचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आपण गेला अर्धा तास या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहोत सगळेजण, आणि मी आश्चर्याने आणि आनंदाने अवाक झालेलो आहे. 100 वर्षांचा पल्ला एखाद्या संस्थेने गाठणं, आणि ती संस्था सुद्धा अशी की आपल्या भाषेपासून कोसो दूर, पण तरी सुद्धा त्याचा वारसा, आपल्या भाषेचा, आपल्या संस्कृतीचा जपणं, त्याच वेळेला स्थानिक संस्कृती बरोबर सुद्धा एकरूप होणं, हे जे काही 100 वर्षाचं सद्भावांचं सुकृत आहे, ते मला वाटतं अतिशय मोलाचं आहे. आणि या संस्थेच्या या शतक महोत्सवाबद्दल तुम्हा सर्वांचं खूप मनपूर्वक अभिनंदन. ज्या पद्धतीने ही संपूर्ण स्मरणिका आखली गेली आणि कार्यवाहीमध्ये आणत तिचं प्रकाशन झालं, बरोबर 10 दिवसापूर्वी या स्मरणिकेचे अंक माझ्या हातात आले, आणि त्या अंकांचा आस्वाद घेताना मला या योजकतेची खूप कल्पना आली की काय पद्धतीनं आणि किती कष्टानं हा संपूर्ण उपक्रम या बंगलोर मधल्या सगळ्या मराठी जनांनी केलेला आहे. अतिशय अभिमानास्पद. आणि जी मांडणी आहे या स्मरणिकेची, त्याच्यामधले फोटोग्राफ, त्याच्यामधले अनेक तपशील हे इतके रंजक स्वरूपामध्ये सादर केलेले आहेत की संपूर्ण संपादक मंडळाचे आणि ज्यांनी ज्यांनी या प्रक्रियेला हातभार लावला त्या सगळ्यांचे खूप खूप आभारच आहेत. कौतुक नाही तर आभार, कृतज्ञता मानावे. इतकी जोरदार कामगिरी तुम्हा सगळ्यांनी केलेली आहे. त्यामुळे या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होता आलं. आजच्या दिवशी याचं खूप छान वाटतंय मनाला आज. आणि या निमित्तानं मराठी भाषा, मराठी संस्कृती या सगळ्याला पुन्हा एकदा आपल्या मनामध्ये ताजं करता येत आहे तुम्हा सर्वांच्या बरोबर. हा मी माझ्यासाठी एक सुयोग समजतो. नंतर गप्पा होतीलच आपल्या निर्मितीच्या अंतरंगाबद्दल, परंतु पुढच्या 100 वर्षासाठी या बंगलोर महाराष्ट्र मंडळाला निश्चितपणे शुभेच्छा देतो. आता माझ्या समोर काही वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या वेळेला मी तुमच्याकडे आलो होतो आणि अतिशय चांगला आपला कार्यक्रम झाला होता. ते स्टेज, तुम्ही सगळे समोर, हे सगळं मला आठवतंय. ते डोळ्यासमोर अगदी ताजं आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा बोलवाल तेव्हा नक्की येईल असं आश्वासन देतो. आणि आता थांबतो. आता सानियाजींना आपण या बखरीबद्दल आपले विचार मांडावेत अशी संपादक मंडळातर्फे मी विनंती करते. नमस्कार सगळ्यांना. आत्ताचा इतका अर्धा तास छान कार्यक्रम झाला. मला विशेष कौतुक वाटतं की आपल्या भाषेच्या प्रदेशापासून दूर आलेली ही सगळी मंडळी 100 वर्ष त्यांनी एकत्र राहून एकोप्याने, सहकार्याने
एक मंडळ स्थापलं आणि कित्येक उपक्रम केले. तुम्ही बखर जरी नुसती बघितलीत आणि चाललीत तरी त्याच्यातनं दिसेल तुम्हाला. आणि ह्याचं विशेषच कौतुक आहे की आणि केवळ भाषेचं एक सूत्र असतं की ज्यामुळे आपण एकत्र येतो, आपल्याला अनेक काय काय करावंसं वाटतं. आणि केवळ नाटक, साहित्य, कला एवढंच नव्हे तर काही सामाजिक कार्य आहेत आणि तरुण मंडळींना पुढे घेऊन जाणं पण आहे. मला हे फार विशेष वाटतं की एवढं सगळं त्यांनी सहकार्याने एकत्र होऊन 100 वर्ष ही मंडळी करत आली आणि यात काही अडचणी नसतील असं नाही किंवा मतभेद झाले असतील नसतील असंही नाही, पण ते सगळे पार करून एकत्र हातात हात घेऊन आता त्यांनी सगळ्यांनी वर्णन केलं की कशा तऱ्हेने त्यांनी ही 100 वर्ष पाहिली आणि याची इतकी उत्कृष्ट नोंदवही आहे की मला हे बघताना सुद्धा अतिशय आश्चर्य वाटत होतं. आणि विशेष सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे मी बंगलोरला राहते, मी इथली लेखिका आहे, तर मलाही नेहमी अगदी घरची मुलगी असल्यासारखं मला वाटतं की अनेक सगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना मला आवर्जून बोलावतात, माझा सन्मान करतात, कौतुक करतात. तर हे मी निमित्त घेते आणि सगळ्या मंडळींचे अतिशय मनापासून मी आभार मानते. आणि 100 वर्षाच्या तर शुभेच्छा आहेतच, पण यापुढे अनेक 100 वर्ष आता म्हणाले तसे की हे राहू आणि हे राहीलच असं वाटतं. कारण या सगळ्या मंडळींकडे बघताना मला अगदी ती जरूर आशा वाटते. आणि विशेष म्हणजे नव्या युगाला बरोबर राहून नव्या मार्गाने जाऊन ही जी बखर त्यांनी काढलेली आहे ती अतिशय सुंदर आहे. तेव्हा मनापासून आभार आणि अनेक अनेक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सानियाजी. आता पुढील सूत्र महाराष्ट्र मंडळ अध्यक्ष रेखा नाईक यांच्याकडे. मंडळी म्हणतात ना की नावात काय आहे, तर बखर @100 म्हणा किंवा बखर @100 म्हणा, या नावाचं आणि या पुस्तिकेचं, या स्मरणिकेचंही अनावरण आता झालेलं आहे. यात एक गंमत आहे बरं का, या नावातच परंपरेबरोबर आधुनिकतेचा सुरेख संगम आहे नाही का. आणि याबरोबरच आज प्रकाशनासाठीही आपण तो संगम चांगला साधू शकलो आहोत. पारंपरिक पद्धतीने छापील प्रतीचे अनावरण झाले ते इथे बेंगलोरमध्ये आणि आधुनिक पद्धतीने ई कॉपी रिलीज झाली ती मुंबईहून. त्याच्यामुळे प्रकाशनात सुद्धा आपण तो संगम साधला असं म्हणूया. धन्यवाद डॉक्टर नाडकर्णी, धन्यवाद सानियाजी. आभार स्वरूपात सानियाजींना मंडळातर्फे एक स्नेह भेट. आणि डॉक्टर साहेब, सानियांना प्रत्यक्षात भेट दिली. ऑनलाईन तुमची हजेरी असल्यामुळे तुमच्यापर्यंत ती भेट ऑनलाईनच पोहोचणार आहे. मी नंतर वसूल करतो तुमच्याकडे. तर बखर @100च्या संपूर्ण प्रवासातील प्रकाशनाचा हा महत्वाचा टप्पा आणि त्याचे व्हर्च्युअल का होईना पण आपण सगळे साक्षीदार. सर्वांनाच हा दस्तऐवज बघण्याची उत्सुकता नक्कीच असणार. तर मंडळी, ही प्रत आपल्यापर्यंत प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन दोन्ही स्वरूपात कशी पोहोचेल ती माहिती आम्ही लवकरच पाठवतो. तर आता वेळ झाली आहे पुढील कार्यक्रमाकडे वळण्याची. साहित्यासारख्या आव्हानात्मक निर्मिती क्षेत्रात आणि त्याचबरोबर मनासारख्या सखोल अंतरंगाचे विशेषज्ञ असलेले दिग्गज द्वयी आपल्या गप्पांमधून आपल्या समोर येणार आहेत. त्या गप्पा आहेत निर्मितीचे अंतरंग. दुहेरीच मेजवानीच आहे म्हणा ना. या कार्यक्रमाच्या शेवटी आपण काही प्रश्न घेणार आहोत. प्रेक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाईप करून आमच्यापर्यंत पोचवावेत. पुढच्या कार्यक्रमाची सूत्र सानिया यांच्याकडे सोपवणारच आहे. त्याआधी आपल्या शताब्दी गीताने म्हणजे 16 मराठीचा खरा या खऱ्या मराठीच्या सोहळ्याची प्रकाशन समारंभाची सांगता करूया आणि लगेचच पुढील कार्यक्रमाकडे वळूया. शताब्दी गीत 16 मराठीचा खरा.
बेंगळुरूनली महाराष्ट्र मंडळी बेंगळुरूनली महाराष्ट्र मंडळी एका शतकाची परंपरा बेंगळुरूनली महाराष्ट्र मंडळी एका शतकाची परंपरा इथल्या मराठी मनात जपे इथल्या मराठी मनात जपे आपली भाषा संस्कृती कला सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा बेंगळुरूनली महाराष्ट्र मंडळी एका शतकाची परंपरा इथल्या मराठी मनात जपे आपली भाषा संस्कृती कला सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा खरा किती दूर आलो घरापासून किती दूर आलो घरापासून किती योजने पार केली अशी स्मरे गाव माझा स्मरे मातृभाषा स्मरे गाव माझा स्मरे मातृभाषा पुरे आतली ओढ मातीतली नवे मित्र ते नवे मार्ग माझे नवे मित्र ते नवे मार्ग माझे तरी आत आहे मराठी 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 मंडळाची आम्ही सारी मंडळी हो मंडळाची आम्ही सारी मंडळी हो शतकानुशतके वाहू दुरा मंडळाची आम्ही सारी मंडळी हो शतकानुशतके वाहू दुरा सोहळा मराठीचा खरा सोहळा मराठीचा